ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः। ओम त्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगी जनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभर अवधूताय नमः। ओम माया मुक्तावधूताय नमः। ओम माया युक्तावधूताय नमः। ओम आदिगुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम दिगंबर अवधूताय नमः। ओम कमललोचनाय नमः। अध्याय 47 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारोनी आम्हासी कृपा करोनी सांगावी। नामधारका श्रीमंता ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा तुझ होतील पुत्र पौत्रा सदा श्रियांग युक्त तू होसी। सांगेन कथा एक विचित्र जेणे होती पतित पवित्र ऐसे श्री गुरुचरित्र तत्परेसी परियेसा। गाणगापुरी असता गुरु सण दीपवाळी आला थोरू शिष्य आले पाचारू आपले घरी यावे भिक्षेसी। सप्त शिष्य बोलाविती एकाहुनी एक अधिक प्रीती सात ही जण पाया पडती यावे आपुल्या घरासी। एक एक ग्राम एक एक देशी श्री गुरु म्हणती शिष्यांसी समजता घरी यावे कैसी तुम्ही मनी विचार करा। तुम्ही वाटावे आपणा ते कोठे आधी यावे निरोपाते तेथे जाऊ निश्चिते शिष्य अधीन आम्ही असो। आपण आता आपण पुसती समस्त आधी नेऊ म्हणती एकमेका झगडती आपुला स्वामी म्हणून या। श्री गुरु वारिती तयासी तुम्ही भांडता कासयासी आम्ही गुरु सातासी एका घरी येऊ आम्ही। ऐसे वचन ऐकोनी समस्त विनविती कर जोडणी स्वामी प्रपंच न पहावा मनी समर्थ दुर्बळ म्हणू नये। समस्त पहावे समान न विचारावे न्यून पूर्ण उपेक्षीसी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही। विदुराची या घरासी श्रीकृष्ण जाय भक्तीसी कौरवा कौरवराज मंदिरासी न वचे भक्त वत्सल। आम्ही समस्त तुझे दास कोणासी न करावे उदास। जो निरोप द्याला आम्हास तेची करू आपण म्हणती। ऐसे म्हणून या समस्त करीती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पहात हो म्हणत ऐसे विनविती श्री गुरुसी। श्री गुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमचे घरासी चिंता न धरा हो मानसी भाक आमुची घ्या म्हणती। ऐसे ऐकोनी गुरुवचन विनविताती सातही जण समस्तांसी म्हणता येईन कोणी करावा भरवसा। श्री गुरु मुनी विचारिती अज्ञान लोक हे नेणती आता सांगू एकांती एक एकाते बोलावून जवळी बोलावून एकासी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे ग्रामासी कोणा जवळी न सांगावे। ऐसी भाक त्यासी देती उठोनी गावा जा म्हणती येऊ तुझ्या ग्रामाप्रती संशय मनी न धरावा। ऐसे सांगोनी तयासी पाठविले ग्रामासी बोलावून दुसऱ्यासी येण्याची रीती सांगितले। ऐसे सातही जना देखा समजावनी गुरुनायका पाठविले तुम्ही ऐका महदाश्चर्य वर्तले। एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला। ग्रामातील भक्तजन ऐसे कौतुक ऐकून विनविताती कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी। तयासी म्हणती श्री गुरुनाथ राहू आम्ही नाही जात न करा चिंता मनात आम्ही येथेची असो देखा। ऐशा संधीस श्री गुरुसी होऊ आली जवळी निशी दीपवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे। 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाईतही गेले जाण गाणगापुरी होतेची। ऐसी दीपवाळी झाली समस्ता ठाई पूजा घेतली पुनः एकची मूर्ती ठेली गौप्य रूपे कोणी नेणे। कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपार आराधनेसी समस्त आले परी येसी गाणगापुरी गुरु जवळी। समस्त ही नमस्कारी ती भेटी 10वे दिवशी म्हणती एकमेका ते झगडती म्हणती आपुले घरी गुरु होते। एक सत्य मिथ्या म्हणत समस्त शिष्य खुणा दाखवित आपण दिले ते हे वस्त्र श्री गुरु जवळी असे। समस्त राहिले तटस्थ ग्रामस्थ लोक असत्य म्हणत आम्हा जवळी गुरु असत दीपवाळी येथेची केली। विस्मय करीती सकळ जन म्हणती त्रयी मूर्ती हाची आपण अपार महिमा नारायण अवतार असे श्री हरीचा
गुणांचा ऐसे मिळवणी भक्त समस्ती नाना परी स्तोत्रे करीती न कळे महिमा तुमचा म्हणती वेदमूर्ती गुरुनाथा तुची विश्वव्यापक होसी महिमा न कळे आम्हासी काय वर्णू चरणांची त्रैमूर्ती तुची एक नाना परिस्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन अतिभक्ती करीते झाले भक्तजन श्री गुरु महिमा झाली जगती सिद्ध सांगे नामधारका प्रती भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची म्हणे सरस्वती गंगाधरू जवळी असता कल्पतरू न ओळखिती अंध बधिरू वाया कष्टती दैन्यरीती भजा भजा हो श्री गुरुसी जे जे काम्य तुमचे मानसी सिद्ध होईल त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे अमृत फळता पानसी क्षार कटू आवडे मूर्खासी ज्ञानवंत भक्तजनासी नामा अमृत गुरुचे श्री गुरु सेवा तुम्ही करा ऐसा पिटी मी डांगोरा सांगती शास्त्र अपारा गुरु तोची त्रैमूर्ती गुरु वेगळी गती नाही जे निंदिती नर देही वेदशास्त्रे बोलती पाही सुकर योनीत जन्मती तुम्ही म्हणाल मज ऐसे आपुले इच्छेने लिहिले कैसे वेदशास्त्री सांगितले ऐसे असे एक तरी अंगीकारा संसार सागर धुरंधर उतरावया पैलपार गुरु विणे निर्धार तारक कोण त्रिजगी निर्जळ संसार अरण्यात पवई घालणे असे अमृत सेवा सेवा हो तुम्ही समस्त अमरत्व तुम्हा होईल श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामासी असे ख्याती आता असे प्रत्यक्ष जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनकामना काही न करा हो अनुमाना प्रत्यक्ष देव तिथे असे आम्ही सांगतो तुम्हा हित प्रशस्त झाली तुमचे चित्त गाणगापुरी जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र अमृत सिद्ध मुनी संवादत अष्टरूपे श्री गुरुधरित सप्तचत्वारिंशाध्यायः इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे अनेक रूप धारणम नाम सप्तचत्वारिंशो अध्यायः श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु ओम श्री गुरवे नमः श्री गणेशा नमः सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व झाले परियेसी गुरुचरित्र विस्तारेसी सांगता संतोष होतसे ओम गुरवे नमः ओम श्री गुरुदत्त नमो नमः श्री गुरुदत्त नमो नमः जय जय दत्त नमो नमः सद्गुरु दत्त नमो नमः दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिल्लवाडीची संगमा तेथोनी मठगाणगापुरी वसे दिनांचे श्रमा वसे वारी दिनांचे श्रमा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणात त्रिगुणीय त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी न ये ध्याना जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त भाग्यासी कैची न कळे ही मात पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं षड्गुण पारावारं दुर्जन संहारं भक्त प्रिय दातारं कल्पित परिवारं मुनिजन मानसहारं निगमोगम सारं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानस दरितं मामुद्धार त्वरितं श्रीपाद श्रीवल्लभ यतिवरत कृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं कलिमलदाहक मंगलदायक फल नित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं पठनामृत रसधारं भव भय परिहारं अगाध श्री गुरुचरणं भू इच्छा तरणं ज्ञानामृत रसभरणं जड जीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं श्री गुरु करुणा कृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधर सुतमतितं नवनीतं भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तं त्वद्गत शेष वांछित सुख हरिहर चित्तं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानस दरितं मामुद्धार त्वरितं
विपरीतम् यदक्षरपदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरवे नमः।